श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था व समस्त शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीनं यावर्षी देखील रामनवमी उत्सव आम्ही सर्व शिर्डी ग्रामस्थ साजरा करतोय। खऱ्या अर्थानं बाबांनी आपल्या हयातीतून सुरू केलेला हा रामनवमी उत्सव आहे। त्याच्यामुळे एक आगळं महत्त्व आणि पवित्र असं स्थान या उत्सवाला असतं। त्याच्यामुळे निश्चितच सर्व शिर्डी ग्रामस्थ अतिशय हिरारीनं आपले सर्व मतभेद असतील, आपले वैचारिक वाद असतील, हे बाजूला ठेवून या उत्सवामध्ये हिरारीनं भाग घेत असतात। त्याच्यामध्ये युवकांचा भरणा देखील असतो। त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक जे ज्येष्ठ असतात ते देखील वेळोवेळी आम्हाला सूचना देत असतात। त्याचं एक चांगल्या प्रकारचं वातावरण या रामनवमीच्या निमित्तानं शिर्डीमध्ये बघायला मिळतं। त्या अनुषंगानं आज आपण बघितलं तर निश्चितच हा जो 6 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंतचा जो रामनवमीचा उत्सवाचा काळ आहे तो शिर्डीसाठी खूप एक छान पर्वणी असते। खऱ्या अर्थानं या सर्व रामनवमीचे औचित्य साधून आम्ही सर्व शिर्डीकर या निमित्तानं चांगला तमाशा असेल, त्याचबरोबर 2 लावण्याचा कार्यक्रम म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्याचबरोबर कुस्त्यांचा हंगामा आम्ही या वेळी करत असतो। यावेळेस सर्व युवकांची एक अनोखी पर्वणी या ठिकाणी दिली। त्यांनी असं सांगितलं की आपण महिलांसाठी देखील काहीतरी एक चांगला कार्यक्रम घेतला पाहिजे। त्याच्यामुळे युवकांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी वेशभूषा कार्यक्रम घेतोय। त्याचबरोबर महिलांसाठी रांगोळी स्पर्धा आणि त्याचबरोबर 114 वर्ष रामनवमीचं आहे त्या निमित्तानं 114 पैठण्या वाटप त्या लकी ड्रॉच्या माध्यमातून आम्ही महिलांना वाटप करणार आहोत। त्याच्यामुळे महिलांसाठी देखील एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवरायांचे विचार मनामनात रुजवणारं महानाट्य रायबा हेच का आपले स्वराज्य अशा एक प्रकारचं महानाट्य हे आपण घेतोय। त्याच्यामुळं निश्चितच सर्व शिर्डीकरांनी, महिलांनी, माता भगिनींनी या रामनवमी उत्सवामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या माध्यमातून, बचत गटाच्या माध्यमातून फूड फेस्टिवल या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे। त्याच्यामुळे वेगवेगळ्या चवीचे जे पदार्थ असतात ते देखील आपल्याला चाखायला मिळणार आहेत। त्याच्यामुळं एक चांगल्या प्रकारचं संयोजन कमिटीच्या वतीनं या ठिकाणी केलंय, रामनवमी कमिटीच्या वतीनं केलंय। त्याच्यामुळे मी या रामनवमी कमिटीचे अध्यक्ष दीपकजी वरोळे यांच्या वतीनं आमच्या सर्व टीमच्या वतीनं सर्वांना आवाहन करतो की आपण रामनवमी उत्सवामध्ये हिरारीनं सहभाग घ्यावा। शिर्डीच्या कुस्त्यांचा हंगामा देखील यावेळेस खूप अनोख्या पद्धतीने राहणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 महाराष्ट्र केसरी आणि 1 महिला महाराष्ट्र केसरी यामध्ये सहभाग घेतलाय। नामवंत मल्लांच्या म्हणजे नामवंत पैलवानांच्या उपस्थितीमध्ये हा कुस्त्यांचा हंगामा या ठिकाणी रंगणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा कुस्तीचं मैदान आहे, हे कुस्तीचं मैदान महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून या ठिकाणी असणार आहे। त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं महत्त्व या साईबाबांच्या मातीला येणार आहे। ते तर आहेच, परंतु आता पैलवान आहेत, मोठमोठे पैलवान आहेत, नामवंत पैलवान आहेत आणि या नामवंत पैलवानांची कुस्तीचा थरार पाहण्याचा अनुभव शिर्डीकरांना आणि त्याचबरोबर पंचक्रोशीच्या लोकांना लाभणार आहे। हे खूप मोठी पर्वणी या निमित्तानं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सर्व कुस्त्या लाईव्ह होणार आहेत। लाईव्ह असल्यामुळं कोणत्याही प्रकारचा सर्व पारदर्शकपणा यामध्ये राहणार आहे। म्हणजे जे सेटिंग पूर्वी राहायचं पहिलवानांच्या अंतर्गमध्ये ते आता कोणत्याही पद्धतीने राहणार नाही। सर्व कुस्त्या पारदर्शक पद्धतीने खेळवल्या जातील आणि या कुस्त्यांचे पॉईंट देखील असणार आहेत। म्हणजे जे कुस्त्यांचे पॉईंट महाराष्ट्र केसरी असतो, जो सर्वात मानाचा किताब पहिलवानांसाठी असतो, त्यासाठी ज्या पॉईंट असतात, जे अंक असतात, हे देखील अंक या मैदानाच्या माध्यमातून पहिलवानांना मिळणार आहे। त्याच्यामुळे एक अनोखी पर्वणी आणि अतिशय नामवंत पैलवानांच्या उपस्थितीमध्ये हा कुस्त्याचा थरार आपल्याला अनुभवायला मिळणार आहे। त्याचा देखील आपण लाभ घेतला पाहिजे असं मला वाटतं। पहिलं बक्षीस 2 लाख आणि चांदीची गदा आहे। त्याच्यामध्ये पैलवान पृथ्वीराज पाटील आणि पैलवान हर्षवर्धन सदगीर हे 2 अतिशय नामवंत महाराष्ट्र केसरी असणारे पैलवान आहेत आणि त्यांची कुस्ती पाहण्यासाठी खरं तर महाराष्ट्रातून लांबून लोक या ठिकाणी येणार आहेत। ही नामवंत कुस्ती आहे आणि अशा प्रकारची कुस्ती माझ्या मते महाराष्ट्रामध्ये कोणत्याही मैदानात लागली नाही। ती बाबांच्या या मातीमध्ये रंगणार आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे।